मी डॉक्टर रेखा चौधरी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची प्रस्थापिका स्थापन केलेला हा दिवस हा स्पेशली जो अवेअरनेस क्रिएट करतो आहे डिजिटल डिटॉक्स, डिजिटल फास्टिंग, डिजिटल एज्युकेशन, डिजिटल एथिक्स, डिजिटल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एवढं सगळं आम्ही ह्या माध्यमातून चळवळीतनं सुरू केलेलं आहे। आणि डिजिटल डिटॉक्स हा दिवस जो आहे तो 10 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो, जगभरात सेलिब्रेट केला जातो। गेल्या 3 वर्षापासून हा दिवस जो आहे इंटरनॅशनली गेला आणि आता आम्ही 70 देशांमध्ये आहोत आणि 70 देशांमध्ये आज हा दिवस सेलिब्रेट केला जातो। योगानंतर हा पहिला असा दिवस आहे जो इंटरनॅशनली एवढ्या कंट्रीमध्ये गेला आहे। कारण तेच आहे की प्रत्येक घराघरामध्ये जळणारा जो प्रश्न आहे जो आहे स्मार्टफोन आणि सोशल मीडिया अतिरेक ज्याचा वापर होतो आहे, खूप जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक जे स्वास्थ्य सगळ्यांचं बिघडलं आहे। घरात सगळ्यांना दिसतं आहे पण कोणी आवाज याच्या बाबतीत उठवत नाही, सगळ्यांना वाईट वाटतं आहे पण कोणी याची स्टेप उठवत नाही। म्हणून आमच्यासारखी जी संस्था आहे आमच्या संस्थेने ही स्टेप उचलली आणि आज अभिमानाने सांगते की महाराष्ट्रातनं खूप साऱ्या अशा संस्था आमच्यासोबत जुळल्या आहेत। आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून याचा अवेअरनेस क्रिएट केला। आम्ही पंढरपूरला जाऊन दिंडी देखील केली, आम्ही गणेश उत्सवामध्ये त्याचे देखावे देखील केलेत, त्याचबरोबर शाळेसोबत आम्ही त्याचे रिसर्च देखील केलेत आणि रिसर्च देखील पब्लिश केलेत। आणि आजचा हा दिवस जे ग्लॅमर इंडस्ट्रीसोबत आम्ही सेलिब्रेट करतो, कारण एकच असतं की मीडिया आणि ग्लॅमर हे दोघंच आमचा जो मेसेज आहे तो जगापर्यंत पोहोचू शकतात। आणि आज 7.5 मिलियन लोकांनी आमच्यापर्यंत ऑफलाईन आम्हाला जोडले आहेत आणि त्याचं स्पेशल विशेषतः म्हणजे आम्ही आभारी आहोत बाल आणि महिला कल्याण गेल्या वर्षी आम्ही नरेंद्र मोदीजींना 2 लाख पत्र पाठवले होते। विशेषतः म्हणजे पत्र खेड्यापाड्यातनं सगळ्याकडनं स्टुडंट त्यांनी लिहिलेले होते आणि एकच उद्दिष्ट होता की डिजिटल डिटॉक्स हे नेशनची प्रायोरिटी करावी, हाच एक त्याचं मागचं उद्दिष्ट होता। आणि तो 2 लाखाहून जास्त पत्र गावागावातनं आपले आदरणीय पंतप्रधान यांना गेलेत। आणि त्यानंतर आजचा दिवस आहे जिथं महाराष्ट्रातनं आपले लाडके CM पुन्हा आले आहेत आणि त्यांचा लीडरशिपमध्ये आज आम्ही त्यांना एक विनंती केलेली आहे की 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंद करावा, ही आम्ही पेटिशन फाईल केली आणि हेच आम्ही त्यांच्यासोबत एक अर्ज देखील केला आहे। आणि आम्हाला नक्कीच त्यांचा म्हणजे खूप विश्वास आहे, कारण वेलनेसला त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच प्रमोट केलं आहे। आधीपासून आमच्यासोबत ऑनरेबल CM आमचे देवेंद्र भाऊ आमच्यासोबत कायम राहिलेत आणि त्यांनी वेलनेसला नेहमीच पाठिंबा दिला, वेलनेसचा वेलबिंगला खूपच चांगले त्यांनी सपोर्ट केला। आणि आज मुलांची मानसिकतेसाठी देखील ते नक्कीच आम्हाला सपोर्ट करतील। 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करणारी महाराष्ट्र हे पहिलं स्टेट असणार आहे, हे मी कॉन्फिडेंटली सांगते। हे नक्कीच ते सांगतील, कारण प्लॅस्टिक बंद करणं असा त्यांनी जेव्हा एवढा बोल्ड स्टेप त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता, तर नक्कीच हाही स्टेप ते आमच्यासाठी घेतील एवढंच आम्ही त्यांना विनंती करतो। कारण याच्याने हजारो मुलांचे, हजारो घरांचे आणि हजारो लोकांचे जीव वाचणार आहेत। तर नक्कीच आमच्या ह्या पेटिशनला तुम्ही सपोर्ट करावा आणि ज्यांना आवडतंय वाटतंय की हे खरंच ज्वलंत प्रश्न आहे, तर सगळ्यांना मी विनंती करते, पॅरेंट्सला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आमच्यासोबत या मिशनसोबत जुडा। कारण पॅरेंटिंगमध्ये कुठंतरी चुकतं आहे, पॅरेंट्सला खूप चुका लक्षात येत नाही आहेत। आम्ही गरिबीत दिवस काढलेत म्हणून मुलांना गिफ्ट करणं, स्मार्टफोन गिफ्ट करणं ही तुमच्या डोक्यातली कल्पना कम्प्लिटली चुकीचं आहे। आम्हाला वेळ देता येत नाही म्हणून मुलांना स्मार्टफोन करणं हे चुकीचं आहे। त्याचनंतर पुन्हा तुम्ही म्हणतात की मुलांना ॲडिक्शन लागलं आहे, तर मला एकच विचारायचं आहे, आज आम्ही कालच्या दिवशी आम्ही जहांगीर आर्टच्या बाहेर खूप मोठं चित्रकलेचं प्रदर्शन केलं होतं आणि हे चित्रकलेचं प्रदर्शन होतं हे सगळीकडे होतं। त्यातनं जे एक चित्र आलं ते खूपच म्हणजे लक्षवेधी चित्र आहे। 6 महिन्याचा मुलगा तो बेडवर झोपला आहे, त्याच्या हातामध्ये बॉटल दिलेली आहे आणि बॉटलचं फक्त निपल आपल्याला खालचं दिसतंय, वर मात्र त्यांनी ड्रॉ केलेला आहे, तो मोबाईल केलेला आहे। याचा अर्थ जो ड्रॉ करणारा मुलगा होता हा पण 14 वर्षाचा होता। त्या मुलाला हे दिसतंय की माझे आईवडील माझ्या मुलाला मोबाईल देत आहेत दूध देण्याच्या ऐवजी। विचार करा किती गांभीर्याचा हा प्रश्न आहे आणि किती गांभीर्य आहे या चित्रामध्ये। म्हणजे घराघरात मुलांना देखील वाटतंय, पण त्यावेळेस आईवडिलांचं कुठंतरी चुकतंय। तर मला प्रत्येक अशा पॅरेंट्सला विनंती करायची आहे की तुम्ही पुढे या आणि ह्या मिशनला अंडरस्टँडिंग करून घ्या। आम्ही कुणालाच बॅन करत नाही, आम्ही बोलत नाही की तुम्ही मोबाईल पूर्ण बंद करा, पण नक्कीच तुम्ही याच्यात कंट्रोल आणा, एवढंच आम्ही सांगतो।